एक करू का? एक नको आज? करा ना. का मागचंच टाकताय? मागचं मी 2 टाकतो, तुम्ही एक करा तसं करा. मागचं मी टाकून येतो लगेच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण पुण्याच्या वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचनात घेतलेली आहेत. सध्या परमपूज्य श्री दादा कवडे महाराज लिखित जयांचे केले स्मरण हे पुस्तक आपण वाचनात घेतले आहे. आज आपण त्यातलं प्रत्याहार कसा होतो याची माहिती घेऊया. प्रत्याहार कसा होतो त्याने स्पष्ट सांगितलं आहे की पुढची त्या स्मरणाची खूण म्हणजे विषयांचा विसर पडणे. तेव्हा इंद्रियांची धावपळ थांबते आणि मनाची हृदयामध्ये घडी घडते. विषयांचा विसर पडतो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की हे विषय बाहेर नसून आतच आहेत. याचे उदाहरण म्हणजे समजा एखाद्याला भरपूर चालायची हौस आली आणि तो उठून चालायला लागला तर त्याचे पाय आहेत म्हणून तो चालू शकतो. परंतु हीच भरपूर चालण्याची उर्मी जर एखाद्या पांगळ्याला आली तर मनात येऊन देखील तो चालू शकेल का? परंतु त्या ठिकाणी इच्छा तर उत्पन्न झाल्याची दिसून येते. त्याचप्रमाणे समजा एखादे गोड पक्वान्न समोर दिसताच खाण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि एखाद्याने हळूच येऊन कानात सांगितले की त्या पक्वान्नात विष घातले गेले आहे तर ते खाणे शक्य आहे होईल का? मग तो विषय बाहेर आहे की आत आहे? पदार्थ बाहेर आहे पण त्याच्या भोगाची इच्छा म्हणजे विषय तुमच्या मनात आहे व या मनात उत्पन्न झालेल्या विषयाला तुमची इंद्रियेच आधार आहेत. विषय नुसता उत्पन्न होऊन चालत नाही, त्याला इंद्रियाची साथ पाहिजे. समजा मनात आले की समोर आलेले श्रीखंड खावे तर तुमचा हात त्याकरता पुढे आला पाहिजे आणि ते तुम्हाला खाता आले पाहिजे. समजा एखाद्याला हातही आहेत परंतु त्याला पॅरालिसिस झाला आहे. अशा वेळेस इंद्रिय आहे, इच्छा आहे पण त्याचा भोग घेता येत नाही अशी स्थिती होते. म्हणजेच तिथे इंद्रियांच्या ठिकाणी प्राण हवा. इंद्रियाशी देवता म्हणजे अधिष्ठात्री पाहिजे. तिथे इंद्रिय पाहिजे आणि मनात इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे. या सर्व गोष्टींच्या किंवा हेतुकारणांच्या समन्वयातूनच भोग घडतो. या विषयांचा विसरू पडे याचा अर्थ विसर आपणहून पडायला हवा. माऊलींनी पडे असा शब्द वापरला आहे म्हणजे आपोआप पडे. या विषयांचा विसर ती व्यक्ती पाडत नाही कारण ते शक्तिपात योगाचे वैशिष्ट्य असे आहे की तो साधक बाह्यता होता तसाच राहतो. तो दर्शनी जसा दिसतो तसाच तो राहतो. फक्त पारमार्थिक दृष्ट्या त्याच्यामध्ये असा फरक पडतो की तो पूर्वी अपरिपक्व असलेला पक्व होतो. त्याचा कच्चा असलेला देह पक्व होतो. याची खूण म्हणजे अपक्व अवस्थेत त्याला सर्व संसार देहाच्या बाहेर दिसतो आणि जेव्हा देह पक्व होतो तेव्हा विषयांचा विसर पडून सर्व गोष्टी तो आतमध्ये पाहायला लागतो. म्हणून या सर्व गोष्टी आतच शोधाव्या लागतात. आता आत शोधायला लागल्यावर विषयांचा विसर पडतो व बाहेर शोधताना विषय तुमच्या मागे लागतात. म्हणून जो बाहेर पाहतो त्याच्यासाठी प्रपंच आहे आणि आत पाहण्यासाठी परमार्थ आहे. आत्मसुख आत आहे. संत रबिया या सुफी संप्रदायामधील फार मोठा संत होऊन गेल्यावर त्यांनी एकदा एक गंमत केली. ऐन मध्यरात्री त्यांनी हरवलं म्हणून मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. सगळे शेजारी पाजारी
जमा झाले आणि काय हरवले ते दिवा घेऊन शोधू लागले. इतक्यात एकाच्या लक्षात आले की आपण शोधतोय खरे, पण काय हरवले आहे हे विचारलंच नाही. म्हणून त्याने रवी यांना विचारले, काय हरवले आहे काका काय? त्या म्हणाल्या, अरे माझी सुई हरवली. पुन्हा सगळे शोधायला लागले. थोड्या वेळाने आणखी एकाला सुचले की ती सुई कुठे पडली होती ते तरी विचारावे. त्याने विचारले. त्या म्हणाल्या, आत पडली होती. मग तो म्हणाला, सुई हरवली ती आत जर पडली होती तर तुम्ही बाहेर का शोधत होतात? त्या म्हणाल्या, माझ्या मनात आले की प्रापंचिक लोकांसारखे जरा वागून बघावे. ते त्यांचे आत हरवलेले सुख आहे बाहेर शोधायला प्रयत्न करतात. त्यामुळे सुई जरी आत हरवली असली तरी ती बाहेर शोधायचा प्रयत्न करीत होती. विषय जो आहे तो बाहेरच आहे अशा समजुतीने जेव्हा त्याचा भोग घेण्यास मन प्रवृत्त होते तेव्हा प्रपंच सुरू होतो. या विषयांचा विसरूपणे इंद्रियाची कसमच मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ही इंद्रिये विषयांकडे धाव घेण्यासाठी, त्यांचा भोग घेण्यासाठी आतुर असतात. त्या विषयांना सोडून इंद्रिये बाजूला होतात. विषय, इंद्रिये आणि मन यांची ताटतूट होते. माऊली म्हणतात, अशा वेळी ते जे मन आहे त्याला शुद्ध करण्यासाठी भगवती ताब्यात घेते आणि त्याला ज्या एका ठिकाणी टांगून ठेवते. त्याचे नाव हृदय. योगामध्ये शरीरात 9 हृदय असल्याचे म्हटले आहे, पण या हृदयामध्ये मज हृदयी सद्गुरू असे ते हृदय वेगळे आहे आणि मनाची घडी घडे हृदया माझी यामधील हृदय वेगळे आहे. पाल, झुरळ आणि तूप. आता मनाची घडी घडे म्हणजे काय ते पाहिले पाहिजे. भगवती मनाला एके ठिकाणी स्थिर करते. योगशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे चले चित्त चले प्राण. प्राण जोपर्यंत चालत असतो तोपर्यंत चित्त चालते. चित्त स्थिरावले की प्राण स्थिर होतो किंवा प्राण स्थिरावला की चित्त स्थिर होते. म्हणजे जोपर्यंत मन अस्थिर आहे तोपर्यंत प्राण अस्थिर आहे. म्हणूनच जगातल्या यच्चयावत संप्रदायांमधून एक धडपड दिसून येते, ती म्हणजे प्राणाला स्थिर करण्याची. प्राणाबरोबर चित्त स्थिर होते व स्थिर चित्त परमात्म्याच्या जवळ येते. त्यामुळे त्या चित्ताला स्थिर करण्यासाठी संप्रदायानुसार वेगवेगळे उपाय आहेत, परंतु एकमेव भगवती ही त्या प्राणाला ताब्यात घेते. त्या योगे चित्त स्थिर होते. परमपूज्य श्री मामा याच्या उदाहरणादाखल एक मजेशीर दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे, फडताळात तूप ठेवले आहे. एक झुरळ ते तूप खायला आले आणि सावकाश तूप खाऊन ते जायला लागले. इतक्यात एक पाल आली आणि तिने त्या झुरळाला खाल्ले. यामध्ये तूप कोणी खाल्ले, झुरळाने की पालीने? तसेच हे जे मन आहे, मनरूपी तूप आहे, त्याला झुरळ म्हणजे प्राण खातो, पण त्या प्राणाला भगवती खाते.
म्हणजे शेवटी या मनाला भगवती स्थिर करते. अंतःकरण चतुष्टय एकाच वृत्तीचे शास्त्राने चार चार भाग सांगितले आहेत. मन, चित्त, बुद्धी व अहंकार म्हणजेच अंतःकरण चतुष्टय. यामध्ये लक्षात ठेवण्याकरता म्हणून सांगणे आवश्यक आहे की जेव्हा वृत्ती थांबून ती वृत्ती चिंतन करायला लागते तेव्हा ते स्थिर असते. तेव्हा त्याला मन म्हणायचे. संकल्प विकल्प यातूनच ती वृत्ती चिंतन करायला लागते तेव्हा ते स्थिर चित्त असते. जेव्हा हे मी माझे अशी जाणीव मनात स्फुरत असते तेव्हा त्या वृत्तीला अहंकार म्हणायचे. आणि हे योग्य ते अयोग्य, हे टाकावे हे घ्यावे असा विचार जेव्हा वृत्ती करायला लागते तेव्हा तिला बुद्धी म्हणायची. धावपळ करणारे मन स्थिर झाले की त्याला चित्त म्हणायचे. परमार्थ आधार म्हणायचे. याकरता एक दृष्टांत देतो. पाण्याचा स्वभाव आहे उताराच्या दिशेने धावायला लागणे. तसेच विषयाकडे धावत सुटणे हा मनाचा स्वभाव आहे. मन विषयाच्या दिशेने वाहत जाते. पण समजा या पाण्याला म्हणजेच मनाला गोठविले तर ते धावेल का? उतार असला तरी धावणार नाही. गोठविले म्हणजे स्थिर केले की त्याचे चित्त झाले. असे हे चित्त त्या भगवती शक्तीशी एकरूप झाले, चैतन्यमय झाले की तुमचा खरा परमार्थ सुरू झाला. म्हणूनच प्रपंचामध्ये वित्त महत्त्वाचे, देहामध्ये चित्त आणि परमार्थात वित्त महत्त्वाचे आहे, चित्त महत्त्वाचे आहे. यापैकी एकही गोष्ट बिघडली तर तो विषय बिघडतो. प्रपंचात चित्त म्हणजे पैसा नसेल तर तो बिघडतो. शरीरात पित्त बिघडले की त्याचे अन्य प्रकारचे 40 दोष आहेत. 40 प्रकारच्या दोषांनी पित्ताचे आजार होऊ शकतात. तसेच परमार्थामध्ये चित्त बिघडले की गाळात गेलात. म्हणून या चित्ताला भगवंताशी जोडण्याचे प्रयत्न सर्व संतांनी केलेले आहेत. सर्व संतांनी जे काही मागितले ते या चित्ताला भगवंतापाशी ओढण्यासाठी सांगितले. तुकाराम महाराजांनी आयुष्यात काही मागितलेच नाही. निरपेक्ष भावाने केवळ भक्तीच केली. त्यामुळे भगवंतांनाच लाज वाटायला लागली की काय हा भक्त आहे, कधी काही मागतच नाही. याचे ऋण माझ्यावर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. म्हणून पुढे असे होऊ लागले की तुकाराम महाराज दर्शनाला गेले की भगवंत खाली मान घालायचे. तुकाराम महाराजांनी एकदा त्यांना विचारले, देवा तुम्ही खाली मान घालून का राहता? मी तुम्हाला आवडत नाही का? तेव्हा ते म्हणाले, असे नाही रे, तुझ्या ऋणाचे माझ्यावर ओझे आहे. तुकाराम महाराज म्हणाले, ते कमी करण्यासाठी मी काय करू? भगवंत म्हणाले, तू काहीतरी माग. तुकाराम महाराज म्हणाले, मी तुमच्याजवळ मागू तरी काय? मागण्यासारखे काय आहे? सर्व काही तुमच्या इच्छेनेच चालले आहे. भगवंत म्हणाले, काहीतरी मागच. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, चित्ती